नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या कथेचं नाव आहे लोभ. कनकपुरा गावात वारिजा आणि जगन्नाथ हे जोडपं राहत होतं. त्यांचं घर रानाच्या एका टोकाला होतं. ते दोघेही गरीब होते आणि त्यांना मूलबाळ नव्हतं. जगन्नाथ हा एक शांत सौम्य स्वभावाचा गृहस्थ होता, पण वारिजा मात्र सर्वांवर हुकूमत गाजवणाऱ्या कडक स्वभावाची होती. एक दिवस जगन्नाथ आपली कुऱ्हाड घेऊन नेहमीसारखा लाकडं तोडण्यासाठी रानात गेला. पण त्याला हवं होतं तसं पूर्ण वाढलेलं आणि तोडण्यास सोपं बारीक बुंध्याचं झाड कुठेच सापडलं नाही. मग तशा एखाद्या झाडाच्या शोधात तो रानात भटकत राहिला. फिरता फिरता तो घनदाट रानात जाऊन पोहोचला. अचानक त्याला अगदी हवं तसंच झाड दिसलं. त्याच्या बुंध्यावर घाव घालण्यासाठी त्यानं आपली कुऱ्हाड उचलली. एवढ्याच झाडातून आवाज आला, दया कर माझ्यावर, मला तोडू नको, तुला काय पाहिजे ते मी देईन, मी तुला हवी ती मदत करीन. तो आवाज ऐकून जगन्नाथ क्षणभर भयभीत झाला, पण नंतर थोडा वेळ विचार करून म्हणाला, माझ्या पत्नीनं जाळण्यासाठी लाकूड आणण्यासाठी मला इकडं पाठवलं आहे, ते माझं काम तू पूर्ण कर. झाड म्हणाले, ठीक आहे, आता तू थेट घरी जा, तुझं काम पूर्ण झालेलं असेल. त्यानंतर जगन्नाथ ताबडतोब आपल्या घरी निघून गेला. घराजवळ पोहोचल्यावर पाहतो तर काय, त्याच्या घराच्या अंगणात व्यवस्थित कापलेल्या लाकूड फाट्याचा ढीग अगदी नीटनेटकेपणाने लावून ठेवलेला होता. ते पाहून जगन्नाथला आनंद झाला. त्यानं घरात शिरून आपल्या पत्नीला घडलेली सर्व हकीकत सांगितली. ती ऐकून आपल्याप्रमाणेच ती सुद्धा आनंद होऊन जाईल असं त्याला वाटलं होतं, पण झालं उलटच. जगन्नाथचं बोलणं ऐकत असताना तिच्या चेहऱ्यावरचे भाव हळूहळू बदलत चालले होते. तिच्या चेहऱ्यावरील आनंदाची जागा आता क्रोधाने घेतली होती. ती अत्यंत क्षुब्ध झाली होती. अरे किती मूर्ख आहेस, आपल्या दोघांसाठी भरपूर धान्य नाही का मागून आणायचं? लाकडाची ऊब आपल्याला खायला उपयोगी पडणार आहे का? आपलं पोट उपाशीच राहणार नाही का? जा आणि त्या झाडाकडे धान्य मिळावं अशी मागणी कर. जगन्नाथची मनस्थिती आता द्विधा झाली, पण तो तसाच रानात जाऊन त्या झाडापुढे नम्रपणे हात जोडून उभा राहिला. तो म्हणाला, अरे झाडा, माझ्या पत्नीनं धान्य मागितलं आहे, कृपा कर आणि आम्हाला ते पुरव. झाड म्हणालो, पुरवीन. जगन्नाथ तेथून घरी परतला तेव्हा घराच्या अंगणात तांदूळाच्या गोण्यांची भली मोठी थप्पी भिंतीला लावून ठेवलेली होती. शिवाय त्याच्या पत्नीच्या चेहऱ्यावरही आनंद दिसत होता. असे काही दिवस सुखासमाधानाने गेले. अचानक एक दिवस वारिजाचा चेहरा संतप्त दिसू लागला. ती पतीला हाक मारून म्हणाली, नुसते तांदूळ घेऊन कुठे जायचं? त्या झाडाकडे जा आणि अंगात घालायला कपडे मागून आण. जगन्नाथ परत रानात गेला आणि त्या नव्या मागणीसाठी त्यानं झाडापुढे हात जोडले. परत एकदा झाडाने तथास्तू म्हणून त्याला परत घरी पाठवलं. आता त्याचं अंगण विविध प्रकारच्या विविध रंगाच्या उच्ची वस्त्रांनी भरून गेलं होतं. त्यानंतरचे काही दिवस वारिजा आनंदात राहिली. परत एकदा तिच्या मनातील अस्वस्थता उसळी मारून बाहेर आली. नुसतं धान्य, कपडे, लाकूड फाटा यानं काय होणार आहे? आपल्याकडे चांगलं घर हवं. जा त्या झाडाकडे आणि चांगलंसं घर माग. परत एकदा नित्याप्रमाणे जगन्नाथाने रानात जाऊन आपल्या पत्नीची मागणी झाडापुढे ठेवली आणि झाडाने ती पूर्ण केली. असेच काही दिवस लोटले. वारिजानं परत एकदा त्याला त्रास द्यायला सुरुवात केली. आता तिच्या मनात ढिगभर सोनं मिळवण्याची अभिलाषा उत्पन्न झाली होती. ती म्हणाली, त्या मूर्ख झाडाकडे जा आणि चांगलं ढिगभर सोनं एकदाच माग, म्हणजे परत परत मागण्याची कटकटच नको. परत एकदा तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी जगन्नाथानं झाडाला साकडं घातलं. आता परत परत त्या झाडाकडे जाऊन हात पसरावे लागणार नाहीत या गोष्टीने तो मनातून निर्धास्त झाला होता. पण थोड्याच दिवसात त्याच्या पत्नीनं असंतुष्ट वृत्तीने डोकं वर काढलं. हे एवढे पैसे आपल्या घरी घेऊन राहायचे म्हणजे संकटाला निमंत्रण. जर ही गोष्ट कुणाच्या लक्षात आली तर या सोन्याच्या लोभानं ते आपला जीव सुद्धा घेतील. तू एक काम कर, त्या झाडाकडे जा आणि त्याला एकच मागणं माग. त्याला म्हण, माझ्या पत्नीच्या बाबतीत असं काहीतरी कर ज्यामुळे लोक तिला बघून थरथर कापू लागतील. लोकांची माझ्याजवळ येण्याची हिंमत सुद्धा होता कामा नये, म्हणजे मी आपल्या संपत्तीचं रक्षण करू शकेन. तिचं मन वळवण्याचा जगन्नाथनं पुष्कळ प्रयत्न केला, पण व्यर्थ. ती हट्टाला पेटली होती. अखेर तिच्या दबावाखाली त्याला मान झुकवावी लागली. तो परत रानात जाऊन त्या झाडासमोर उभा राहिला आणि त्यानं वारिजाचं मागणं जशाच्या तशा शब्दात झाडासमोर ठेवलं. झाड म्हणालं, घरी जा, तुझी ही इच्छा सुद्धा पूर्ण होईल. तो घरी परतला. वारिजा घराबाहेर रस्त्यावर येऊन त्याची वाटच पाहत होती. ती अत्यंत प्रसन्नपणे हात हलवून त्याचं स्वागत करीत होती, पण तो
जेव्हा तिच्याजवळ पोहोचला तेव्हा त्याच्या चेहऱ्याकडे पाहून त्याची अक्षरशः दातखिळी बसायची वेळ आली. ती चांगलीच उंचीपुरी, बलदंड, देहयष्टीची बनली होती आणि तिचा चेहरा एखाद्या वन्य श्वापदासारखा क्रूर बनला होता. तिच्या चेहऱ्याकडे पाहणं कुणालाच शक्य झालं नसतं. खरोखर झाडानं तिची इच्छा शब्दाशः पूर्ण केली होती. अरे देवा, हे काय होऊन बसलं? जगन्नाथ जोरात किंचाळला. तू जरा आत जा आणि आरशात आपला चेहरा बघ. तुझ्याबरोबर आयुष्य काढणं मला काही शक्य नाही. वारिजा पळतच आत गेली आणि तिनं आरशात आपला चेहरा पाहिला. तिचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. ती आक्रोश करत म्हणाली, देवा, लोकांना माझी भीती वाटावी म्हणून मला चांगलं सामर्थ्यवान कर असं म्हणायचं होतं. हे असं बेसूर रूप काही मागितलं नव्हतं मी. मग ती जगन्नाथाच्या पाया पडत म्हणाली, लवकर जा, त्या वृक्षदेवाला साकडं घाल. माझा चेहरा पूर्वीसारखा होऊ दे असं त्याला मागणं माग. जगन्नाथ पळत रानात गेला, पण पाहतो तर काय, ते झाड तिथे नव्हतंच. त्यानंतर जगन्नाथाचं काय झालं हे कुणालाच कळलं नाही. तो परत आलाच नाही. मित्रांनो, आजच्या गोष्टीतून तुम्हाला काय बोध मिळाला मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि हो, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.